जय
हॅलो, हरिभक्त परायण प्रकाश महाराज दौर, वारकरी शिक्षण संस्था अंबडगाव संस्थापक, त्यांना साथ करतील अभंग महाराज पाटोडा.
देव घ्या कोणी, 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 देव घ्या साठवणीचे रुदले जागे, साठवणीचे रुदले जागे.
साठवणीचे दुधाने दुधाने साठवणीचे रुंधले आळे जीवनाला गे जीवनाला गे जीवनाला गे जीवनाला गे
देव घ्या कोणी ऐताला घर पुसुनी देव न लगे साठवणीचे रुदले जागे देव मंदला भाव बुडाला काय करू देव न लगे साठवणीचे रुदले जागे देव घ्या पुका न लगे रुका मोल काही देव न लगे साठवणीचे रुदले जागे दुबळा तुका भाविवीन उदारा देव घेतला ऋणी देव न लगे साठवणीचे रुदले जागे विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगदनेति पाणिं मंडलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा त्याने कधे नाविता 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 पांडुरंग देव घ्या कोणी ऐताला घर पुसुनी देव न लगे साठवणीचे रुदले जागे देव मंदला देव न लगे साठवणीचे रुदले जागे देव घ्या पुका न लगे रुका मोल काही देव न लगे साठवणीचे रुदले जागे दुबळा तुका भाविवीन उदारा देव घेतला ऋणी देव न लगे साठवणीचे रुदले जागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी समप्राप्त सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे महाराष्ट्र भूषण देहू निवासी पंचम वेद निर्माते बोलोबा पुत्र श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही तर 5 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की प्रतिवर्षी चालत असणार हा आपला संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 21वे वर्ष आहे। सप्ताहातील पहिल्या क्रमांकाची सेवा मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली समस्त गावकरी मंडळी असतील भजनी मंडळी असतील एका कॉलवरती यांनी मला ही पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा प्राप्त करून दिली त्यामुळं मी समस्त गावकरी मंडळींच्या नतमस्तक होतो आभार मानतो आणि सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। 5 चरणी लोकांना देव घेण्याचा आग्रह करणारा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय लोकांशी संवाद साधतात
हा संपूर्ण अभंग जरी जगद्गुरु तुकोबारायांचा असला तरी या अभंगातलं दुसरं चरण तुकोबारायांच्या मुखातलं नसून लोकांच्या मुखातलं आहे. आता तुम्ही म्हणाले कशावरून? अहो अनुमान केला पाहिजे. बघा, जगद्गुरु तुकोबाराय देव घ्या म्हणतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसुनी. लोक मात्र नको म्हणतात. देवन लगे साठवणीचे रुदले जागे. तुकोबाराय देव मंदला म्हणतात तरी लोक म्हणतात देवन लगे. तुकोबाराय फुकट घ्या म्हणतात तरी सुद्धा लोक म्हणतात देवन लगे. आता तुकोबाराय थोडस नाराज होतात आणि म्हणतात, अरे तुम्हाला न लगे तर मी घेतो ना उदारा देव घेतला ऋणी. महाराज संवादात्मक अभंग आहे आजचा, तरी सुद्धा प्रश्न पडतो की दुसरं चरण तुकोबारायांच्या मुखातलं नसून लोकांच्या मुखातलं एक कशावरून? अनुमान, अंदाज. सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर फोन जिथं तिथं झाले. बरोबर का? बोला ना. फोन जिथं तिथं झाले. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल फोन आहे ना महाराज. बघा, एखादा माणूस आपल्या समोर फोनवर बोलत असेल, तिकडच्याचं बोलणं आपल्याला ऐकू येत नाही बरं का, पण आपल्या जवळचा काय म्हणतो याच्यावरून तिकडचं काय म्हणत असेल याचा अंदाज आपण लावतो ना महाराज. बोला, लावतो की नाही? लावतो. म्हणजे याच्या बोलण्यावरून तिकडच्याचं बोलणं कळतं ना. मग बोला ना कोण. याच्या बोलण्यावरून तिकडच्याचं बोलणं कळतं. समजा आपल्या जवळचं म्हणत असेल, तिकडच्याचं बोलणं आपल्याला ऐकू येत नाही बरं का, पण आपल्या जवळचा म्हणतो काय, ऊस गेल्यावर देतो, कापूस गेल्यावर देतो, जानेवारीची तारीख बुडवीत, वारकरी माणूस आहे, माळकरी सुद्धा आहे. ऊस गेला की तुमचा 1 रुपया सुद्धा ठेवीत नाही म्हणला. आता इकडचा असं म्हणत असेल तर तिकडचा दिंडीलिया म्हणत असेल का? बोला, काय म्हणलं असेल? अहो पैसे द्या म्हणला ना, है की नाही? किंवा दुसरं उदाहरण घ्या, तुम्हाला गुरुवार आहे, माझं पोट बिघडलंय, पुन्हा कधीतरी येतो, पण आता आग्रह नको. आता इकडचं असं म्हणत असेल तर तिकडचं काय म्हणत असेल बरं? अय महिला मंडळ, काय म्हणत असेल? अहो जेवायला या. जसं इकडच्याच्या बोलण्यावरून तिकडच्याच बोलणं कळतं, तसं हे दुसरं चरण तुकोबारायांच्या आग्रहावरून लोकांच्या मुखातलं आहे. देवन लगे. महाराज हे दुसरं चरण प्रत्येक चरणाभोवती फिरतं. पहिल्या चरणाला दुसरं चरण एकदम मॅच होतं बरं का. इंग्रजीत बोलायचं झालं तर मॅच होतं. सध्या जमाना मॅचिंगचा आहे. अहो एका ठिकाणी मी लग्नाला गेलो, तिथं 80 वर्षाची म्हातारी लग्नात रुसली. लग्नात आपली इथली नाही बरं का, दूरच सांगते. मी म्हणलं आजी काय झालं रुसायला? घ्या ना साडी. आजी म्हणली काय घ्या म्हणता महाराज, तो कलर मॅच होतो का मला? म्हणजे तिला सुद्धा मॅचिंग कळतंय ना महाराज. तुकोबाराय देव घ्या म्हणतात. हे दुसरं चरण प्रत्येक चरणाला अनुरूप आहे. मराठीत बोलायचं झालं तर अनुरूप आहे. तुकोबाराय देव घ्या म्हणतात. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐताला घर पुसुनी. लोक मात्र नको म्हणतात. देवन लगे साठवणीचे रुदले जागे. तुकोबाराय देव मंदला म्हणतात. गिराईक नसलं की वस्तूचा भाव कमी आहे की नाही, आणि गिराईक वाढलं की वस्तूला शॉर्टेज येतो, भाव वाढतो. कारण 3 लाखाला 2 जोडी आहे. मला काल कळलं बैलाचा भाव वाढाय. घ्या ट्रॅक्टर मारा, घ्या बैल 3 लाखाला. वस्तू विपुल प्रमाणात झाली की भाव कमी होतो. 500 रुपये टन काय काय ऊस, 20 रुपये किलो काय महाराज कांदे ना. मोठी गंमत आहे. या कलियुगात कुणाला कधी भाव येईल सांगता येत नाही. अहो आता इलेक्शन मध्ये तर कशाला भाव आहे सांगायची गरज नाही. महाराज म्हणतात बरं, कावळ्याला सुद्धा भाव येतो कधी कधी. कधी? दहाव्याला, दशक्रियेला. मी का बोलतोय? कारण वस्तू विपुल प्रमाणात झाली की भाव कमी होतो. तसं देव विपुल प्रमाणात आहे, देव जास्त प्रमाणात आहे, म्हणून देवाला गिराईक. देव न लगे म्हणल्याच्या नंतर देवाला गिराईक नाही.
पण आज बरं जमले माझ्या कीर्तनाला. शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते. महाराज, परमार्थ हे सोन्याचं दुकान आहे आणि संसार किराणा मालाचं. किराणा मालाच्या दुकानावर गर्दी जास्त पण प्रॉफिट कमी. जोरात बोला, प्रॉफिट कमी. दिवसभराचा जर गल्ला पाहिला तर 400 ते 500 रुपये. संसाराचं गिराईक जास्त ना महाराज. सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न बदसी कोण्या गुणे. परमार्थाला गिराईक कमी असल्यामुळे देव न लगे. संसाराला गिराईक का जास्त? संस्कार. ज्ञानोबराय वर्णन करतात. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषयी भोगिले पाही. ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. वेदे न करीती प्रेरणा विषयावरी सहजची वासना. स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वासी. स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वासी. महाराज, संत वाङ्मय हे समुद्रापेक्षाही खोल असतं. विठ्ठल विठ्ठल अहो, मनुष्य देह मिळालाय पण परमार्थाकडे भावना नाही. बरोबर का बाबा? मनुष्य देह मिळून परमार्थाकडे भावना नाही. सगळ्यांची ओढ, सगळ्यांची धावपळ. जन तरी देखे गुंतले प्रपंचे. कितीतरी प्रमाण देता येतील. गुंतलो या संसारा कैसा झालो से. आहे की नाही? हो, आमचे महाराज म्हणतात बरं, काही कुलपांना उघडायला चावी लागते, लावायला सुद्धा चावी लागते ना. आता मॉडर्न कुलप आले, उघडायला चावी लागते, लावायला सुद्धा चावी. बोला, लागते की नाही? लागते. पण जुन्या काळात काही कुलपांना लावायला चावी लागत नव्हती, उघडायला चावी लागायची. त्या कुलपाला एक खास नाव होतं. कोणतं? कोणतं? खटक्याचं कुलूप. महाराज, आहे की नाही? संसार म्हणजे खटक्याचं कुलूप आहे. उघडायला गुरुकृपेची किल्ली पाहिजे. कुलूप आधीच लागलेलं आहे बरं. मनुष्य सहज संसारामध्ये शिरलेला आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात. चित्ती विषयाचे चिंतन बुद्धीशी विषयाचे ध्यान. विषया लागे तळमळी मन विषयाभिमानतेने झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं, मला खूप विनोद जमतात पण थोडे थोडे सांगतो, जास्त नाही. ऐकला असेल परत सांगतो. संसाराला गिराईक काय जास्त आहे? अहो, आपल्या शेतकऱ्याच पाहना. बिगार भर जरी हरभर पेरलं तरी त्या सोयाबीनचं हिरवार येतोय का नाही? येतोय ना. कधी कधी तर असं होतं, सोयाबीन जास्त होती ना हरभर दिसतच नाही. बरोबर का? तसंच आहे. मनुष्य देह प्राप्त झालाय पण विषयाचं चिंतन करणं म्हणजे सोयाबीन उगवल्यासारखं आहे. अहो, मनुष्य देह मिळून परमार्थाकडे भावना नाही, कल नाही. सांगू का तुम्हाला? 3 जण मेले. किती? ओय बचत गट. किती? 3 जण. कोण? भटजी, शेठजी आणि चोर. तिघाला यमाच्या दरबारात नेलं. काय यमाला दया आली कोणास ठाऊक. यम म्हणला तुम्हाला सोडून देतो. काय म्हणला? सोडून देतो महाराज, आहे की नाही? म्हणला जीवनदान देतो. कॅच सोडून देतो. फिक्सिंग झाले असेल काही. म्हणला कॅच सोडून देतो पण व्हॉट यू डू वॉन्ट.
तुम्हाला काय पाहिजे? भटजींना विचार. भटजी म्हणले काही नको, एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून न्यामा, पूजा अर्चना करायची इच्छा आहे. कारण त्यांनी पूर्वी काय केलं, अगोदरच्या जन्मात काय केलं, पूजाच केली ना, पूजा अर्चना भक्ती. शेठजींना विचारलं आपको क्या चाहिए? शेठजी म्हणले काही नको, 50 लाख रुपये द्या. काय म्हणले? 50 लाख रुपये द्या. बदनापूरच्या बाजारात एखादं दुकान टाकतो. आता यांनी का तसं मागावं? कारण यांनी पूर्वी काय केलं, दुकानदारी महाराज आहे की नाही, दुकानदारीच केलती ना. आता चोराला विचारलं ए तुला काय पाहिजे? चोर म्हणला काही नको, शेठजीच्या दुकानाचा पत्ता पाहिजे. आता यांनी का तसं मागावं? कारण यांनी पूर्वी काय केलं, चोरीच केलती ना महाराज. अहो जाऊ द्या, उदाहरण सोडून द्या. विषय ओढी भुलले जीव, आता त्यांची कोण करीन कीव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. विठाला विठाला विठाला. अहो मनुष्यदेह मिळून सुद्धा सहज प्रवृत्ती परमार्थाकडे आहे का? बोला. हा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. बोला. झोपले का माग? आहे का? नाही महाराज. अहो पाणी जसं खाली धावतं, भ्रमर जसं फुलाकडे धावतं, वासरू जसं गायीकडे धावतं, तसंच माणसाची सहज प्रवृत्ती विषयाकडे आहे. विषय ओढी भुलले जीव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेहा. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करीन कीव. नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेहा. विषय ओढी भुलले जीव, आता त्यांची कोण करी नकीव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. अहो ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर वर्णन करतात. कालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाची हे गाणी. नाना सुटला सांजवणी, वसू जैसा. आहे की नाही? विठाला विठाला. पाणी उंच नेण्यासाठी जसे सायत आहे, सायस आहेत, तसं परमार्थ बुद्धी फार कमी लोकांमध्ये उरले महाराज. म्हणून तर देव मंदला भाव बुडाला काय करू, नुपजे नारायणी भाव. म्हणून देव मंदला महाराज. अहो संवादात्मक अभंग आहे आजचा. भाव बुडाला काय करू, तरी लोक नको म्हणतात. देवन लगे तुकोबारायांनी फुकट दिला आहे ना, फुकट दिला. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. तरी लोक म्हणतात देवन लगे, देवन लगे. साठवणीचे रुदले जागे. एक बोलू का जाता जाता महाराज, देणारा जर जास्तच आग्रह करायला लागला तर घेणाऱ्याचा गैरसमज तसा तसा वाटतो. बरोबर का? बोला ना, बरोबर का? देणाऱ्याची जर तळमळ असेल तर घेणाऱ्याचा गैरविश्वासी वाटतो बर का. असं उलट घडतं बर का कधी कधी. तुम्ही व्यापारात पहा ना, एखाद्या मालाची गुणवत्ता पटवून आपण देऊ लागलो आणि मग खरी सांगितली तर घेणारा म्हणतो फिरून येतो, फिरून फिरून फिरून. तसंच आहे. देव न लगे हे द्रुपद कायम आहे. सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय का देव घ्या म्हणतात? कारण प्रेम आहे, द्विवृत्ती आहे, तळमळ आहे, कळवळ आहे. द्विवृत्ती आहे म्हणूनच प्रेम आहे बरं. द्विवृत्ती नसेल तर प्रेम येत नाही. विठाला विठाला विठाला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसून. तुकोबाराय देव घेण्याचा आग्रह करतात. संत जीवनाची व्याख्याच आहे, त्याला संत जीवन म्हणायचं. जे लोकांना आवश्यक आहे ते भोगतात, ते अनुभवतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात.
त्याला संत म्हणायचं महाराज. आई तीच जी आपल्या मुलाचं हित पाहते, महिला मंडळ. आई तीच जी आपल्या मुलाचं हित पाहते, कल्याण पाहते, सुख पाहते, है की नाही, आनंद पाहते. मुलाच्या परस्पर खातीर ती आई नाही. असेल आई पण सख्खी नाही. सख्खी आई तीच जी आपल्या मुलाच्या सुखा सुखी, दुःखात दुःखी. तसं संत महात्मे आई आहे. आलेला आनंदाचा अनुभव जगापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात त्यांना म्हणतात संत. आलेला आनंदाचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवतात. रात्र म्हणायचं नाही, दिवस म्हणायचं नाही, उपवास म्हणायचं नाही, जेवण केलं म्हणायचं. अरे 500 किलोमीटर म्हणायचं नाही, 1000 किलोमीटर म्हणायचं नाही, 2000 किलोमीटर म्हणायचं नाही. कुठं मुंबई, कुठं नाशिक, कुठं अमरावती, कुठं नागपूर, हे सगळं स्वच्छित. आमच्यावर लोक वरून फुलं उधळतात बर का. आपल्या संतांना काय मिळालं? बोला बोला ना. महाराज म्हणतात बर, शिव्या, श्राप, लाता, बुक्क्या समाजाने संतांना दिलं काय? बोला. हा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. काय दिलं? त्रासच दिला महाराज. अहो प्रसंगी वाळीत टाकलं ज्ञानेश्वर महाराजांना. मंबाजी भाऊंनी तुकोबारायांना मारलं तरी सुद्धा चिंतन करा. बघा यात किंचित सुद्धा प्रेम कमी होत नाही. त्यांना संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचे ओव्या पहा, प्रार्थना पहा, प्रतिज्ञा पहा. ज्ञानेश्वरीत कळेल तुम्हाला. ज्ञानोबराय वर्णन करतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी भजी दो आदि पुरकी अखंडित. ग्रंथलीला ज्ञानेश्वरी सारखा. आणि मागितलं काय? पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होई जे. अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोक, 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 आनंदे भरीन तिन्ही लोक. जाई लगे माय दया पंढरपुरा, 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 जाई लगे माय दया पंढरपुरा. गाडी माहेरा अकोलिया, बचत गट. भेटेना माहेरा अकोलिया, 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 भेटेना माहेरा अकोलिया. जाई लगे माय दया पंढरपुरा, 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 दया पंढरपुरा, जाई लगे माय दया पंढरपुरा, पंढरपुरा. ग्रंथलीला ज्ञानेश्वरी सारखा. पण मागितलं काय? अहो प्रतिज्ञा पहा तुम्ही. हे मराठीची नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. प्रतिज्ञा आहे बरं. तैसा वागविला सुविस्तारू
गीतार्थे श्री विश्वधरू आनंदाचे आवारू मांडू जगाला आनंद दिन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. अहो फक्त साधू पुरुषांच्याच प्रतिज्ञा आहेत बरं. जगाला आनंद दिन जग आनंदानं भरून टाकेल. आपला आलेला आनंदाचा अनुभव जे दाबून ठेवू शकत नाही ते इतरांना देतात त्यांना संत म्हणतात. अवघे चित्र लोके आनंदाची आता 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 हरवी जगन्नाथ चित्र ठेले हरवी जगन्नाथ चित्र ठेले हरवी जगन्नाथ चित्र ठेले हरवी जगन्नाथ चित्र ठेले. आलेला आनंदाचा अनुभव दाबून ठेवू शकत नाही. संत जीवनाची जर व्याख्या करायची झाली तर फार सोपी करता येईल बरं का काका. अहो आलेला आनंदाचा अनुभव अधिक जगाविषयीचं निष्काम प्रेम इकडे बघा त्यालाच इज इक्वल टू साधू त्यालाच संत म्हणतात. आलेला आनंदाचा अनुभव अधिक जगाविषयीचं प्रेम कळवळा आई लेकराला शृंगार घालते. बरोबर का? बरोबर ना? लेहने त्याप्रमाणे ते काय जाणे तयाचे सोहळे भोगणे जननी अशीत जेवी. ज्ञानोबराय वर्णन करतात बरं. आई लेकराला शृंगार घालते दागिने घालते कपडे घालते. आनंद कोणाला होतो बोला? आईला का लेकराला? हा आईला महाराज लेकराला होत नाही. ऐसी कळवळती जाती 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 करीला भावी नसती ऐसी कळवळती जाती करीला भावी नसती करीला भावी नसती ऐसी कळवळती जाती ऐसी कळवळती जाती ऐसी कळवळती जाती ऐसी कळवळती जाती कळवळती जाती करीला भावी नसती कळवळती जाती करीला भावी नसती करीला भावी नसती ऐसी कळवळती जाती कळवळती जाती ऐसी कळवळती जाती ऐसी कळवळती जाती ऐसी कळवळती जाती. बालकाले हवी लेहने त्याप्रमाणे ते काय जाणे तयाचे सोहळे भोगणे जननी अशीत जेवी. कसं वाटलं असेल बरं ही ओवी लिहित असताना माऊलींना? अहो स्वतःच्या आईवडिलाला देहांत प्रायचित्त दिलं शास्त्राने आणि जगाची आई बनले. जगाचे आई ज्ञानेश्वर महाराज आहेत बरं. ज्ञानबाई माझी अनाथाची माय एका जनातली पाय वंदिता वंदिता रे ज्ञानबाई माझी अनाथाची माय एका जनातली पाय वंदिता रे वंदिता रे ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई
साधकांचा मायबाप. अहो ज्ञानेश्वर नाव असताना सुद्धा कोणी ज्ञानेश्वर म्हणायला तयार नाही. सर्वजण माऊली माऊली माऊली. आता पालखी सोहळ्यात तर कोणाचं नाव काही असो, पण सगळ्यांना कोणत्या नावानं संबोधतात? माऊली माऊली. मग जगाची माऊली कोण? ज्ञानेश्वर माऊली महाराज आहे की नाही? पहा, चिंतन करा. काय गरज होती बरं अवघडची संसार सुखाचा करीन म्हणायची? मी थोडं इंग्रजी बोलू का? बोलू. टिट फॉर टॅट. जसे लोक आपल्या बरोबर वागतात तसंच आपण त्यांच्या बरोबर वागायचं, बरोबर का? पण साधुत्व सिद्ध होत नाही. लोकांकडून कशीही वागणूक आली तरी सुद्धा त्यांचा स्वभाव बदलत नाही. त्यांना साधू म्हणतात, त्यांनाच आई म्हणतात. ज्ञानोबराय वर्णन करतात बरं. बालकाच्या धनी धाईजे, शिष्या ते झाले पण होईजे. हे सद्गुरूची एक जाणीजे, की प्रसवती या. जिला मुलं आहे तिलाच कळतं शिष्याचे झालेपणाची तृप्ती श्री गुरूंकडे येते. तसं समाजाचं सुख तेच साधूचं सुख. विठाला 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 सर्वभूती दया साधू बनावी ऐसिया. सरस म्हणाले ऐसिया, साधू बनावी ऐसिया. सर्वभूती दया साधू बनावे ऐसिया. साधू बनावे ऐसिया, साधू बनावे. हो सर्वभूती दया, हो सर्वभूती दया साधू बनावे ऐसिया. साधू बनावे ऐसिया, साधू बनावे ऐसिया. सर्वभूती दया, हो सर्वभूती दया साधू बनावे ऐसिया. साधू बनावे ऐसिया, साधू बनावे ऐसिया. ऐका, हा अभंग कसा तयार झाला असेल असं वाटतं बरं का माझ्या चित्ताला. कारण संत सदैव आनंद उपभोगत असा. कारण संत आनंदीच आहे ना. अनुभव आनंदाचा आहे संतांचा. आनंदे निर्भर असो भलते ठाई, देहीच विदेही भोगू दशा. ज्ञान नसलेले नाही म्हणतात बरं. देव कळत नाही म्हणावं, नाही म्हणू नये. ज्ञानोबराय वर्णन करतात. देवा हे सुखादिशी अभाग्यासी दुर्भिक्ष, नेनती हा करू साठा भरले फाटा धराने. ढलाल ढलाल ढलाल. देवाला कसं घ्यावं? तुम्हाला घ्यायचंय का देवाला? ओ बचत गट घ्यायचंय का? अरे हो तर म्हणा. नामस्मरण करा बर का. नामानं प्रेम वाटतं. आज आनंदुरे येई परमानंदुरे, गाऊ नाचू वाऊ टाळी रंगवू गोविंदा रे. आज आनंदुरे येई परमानंदुरे. भोग नसून आनंद बर का. खायची पंचायत पण आनंद कुठं ठेवावा. म्हणून कोरड पण दुःखाच, कन्नन कुतन सरतच नाही. अहो सर्व संतांचा अनुभव आनंदाचा आहे. काय भोग होते बरं? आमचं एक साधं समीकरण मांडू का? भोग नसताना जर संत आनंदी असतील तर भोगात आनंद आहे कशावरून? बोला. भोगात आनंद आहे कशावरून? अहो तुकोबारायांकडे काय भोग होते? नामदेवरायांकडे काय भोग होते? विठोबाचे राज्य नित्य दिवाळी. विष्णूला सनामाजीवे भावे ओवाळी. विष्णूला सनामाजीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी. विष्णूला सनामाजीवे भावे ओवाळी. विष्णूला सनामाजीवे भावे ओवाळी. सर्व संतांचा अनुभव आनंदाचा आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. जो अनुभव नामदेवरायांचा तोच नाथ महाराजांचा.
अवघे चित्रलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. सर्व संतांचा अनुभव आनंदाचा आहे. मग तो आनंद स्वतः उपभोगतात. पण संत स्वभाव आहे. आनंद स्वतः उपभोगतात त्याच्यात त्यांना आनंद नाही. आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, बरोबर का? ते जर दुःखी असतील आणि आपण आनंद उपभोगत असू, काय फायदा त्या आनंदाचा? अहो, आलेला आनंदाचा अनुभव वाट ना. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. मी आनंद उपभोगतो, आनंदाचे लाडू खातो. आम्ही साखरेचे खातो, आनंदाचे खातो, म्हणून तर डायबिटीस होतो. मला कसं वाटतं, ऊस मोडलेलाच बरा. का? कारण भाव तर डाऊन झालेत ना, ऊसाचे भाव पडलेत आणि अर्धे लोक डायबिटीसचे झाले. मग कोण कुत्र विचारल ऊसाला? अहो, काही दिवसानं तर साखरेच्या पोत्यावर लिहावं लागेल असं मला वाटतंय. काय? इंजुरिस्ट टू युअर हेल्थ. का बोलतोय? कारण गोड लाडू आपण खातो आणि आनंदाचे लाडू संत महात्मा खातात. अहो, भोग नसताना आनंद आणि भोग असून दुःख. आलेला आनंदाचा अनुभव दाबून ठेवू शकत नाही. तुम्ही एखाद्या आईला आमंत्रण द्या, तिच्यासोबत तिचा मुलगा नसावा, परत पाठवा छोटा मुलगा. तिला घास गिळतो का? बोला, गिळतो नाही महाराज. आणि ज्या बाईनं आमंत्रण दिलं, बर का, आमंत्रण दिलं, त्या बाईची ही अपेक्षा असते. ती सुद्धा म्हणते मी पिंट्याला आणू, पिंट्याला आणू. तुम्हाला आहे का पिंट्या? तिला मुलंही आहे, इथला सोडून. तिला मुलंही आहे, तिला घासही गिळत नाही. आणि ज्या बाईनं आमंत्रण दिलं त्या बाईची ही अपेक्षा असते की लहान मुलं आलं तर फारसं काही बिघडत नाही. तसं संत महात्मा आईसारखे आणि समाज लेकरासारखा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठाला विठाला विठाला. लोकांना काय पाहिजे हे संतांना कळतं. लेकराला काय पाहिजे हे आईला कळतं. लेकराच्या अपेक्षा पुष्कळ असतात पण आवश्यक नसतं. तसं तुमच्या आमच्या अपेक्षा पुष्कळ आहे पण त्याची गरज नाही. त्या अपेक्षा आहेत पण अपेक्षा काय देते त्याचं नाव आहे. अहो, संत महात्मा जगाला काय पाहिजे तेच भोगतात, तेच अनुभवतात आणि लोकांपर्यंत वाटेत फिरतात. केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला, माझा अनुभवा. केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला, माझा अनुभवा. केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला, माझा अनुभवा. केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. अनुभवे अलियंगा ते या जगा देतसे. अनुभव दाबून ठेवू शकत नाही. मुक्त माणूस अनुभव दाबीन बर का, पण संत महात्मा अनुभव दाबून ठेवू शकत नाही. मुक्तात आणि संतात फरक आहे का? मुक्त कोण? जिसने पाया उसी ने छुपाया. आणि संत कोण? आलेला आनंदाचा अनुभव वाटत फिरतात. आहे की नाही महाराज? विडाला विडाला विडाला. हो, संत महात्मा आणि गंगा जीवन सारखंच बरं. ज्ञानोबराय वर्णन करतात. का पेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाई आप गंगेचे जैसे. का जगाचे अंधे पेडी तू, स्त्रियांची राऊळी उघडी तू. निघे जैसा भास्व तू प्रदक्षिणे, तैसी बुडाली काढिता बांधली सोडिता. साकडी पेडिता अर्थाचिया.
सर्व ओव्याचा सार एका ओवीमध्ये आहे. ज्ञानोबा वर्णन करतात. किंबहुना दिवस राती पुढीलाची सुख उन्नती अनित अनित स्वार्थी प्रवेशी जे विडाला 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 त्याला संत जीवन म्हणायचं. अहो, आलेला आनंदाचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवतात. कितीतरी बोलता येईल महाराज. मी काय चिंतन मांडतोय, कारण रात्रंदिवस लोकांच्या हिताचं पाहणं माझ्या ध्यानात आलं म्हणून सांगतो. जाता जाता सांगतो बघा. अभंगाशी सांगणं उचित आहे म्हणून सांगतो. विषय जरी लाभत असला तरी पण अभंगाकडे येतो बरं. अहिंसा. अहिंसा या शब्दाची व्याख्या काय आहे बरं आपल्या दृष्टीने? बोला. किंवा तुम्ही आम्ही ऐकलेली काय आहे? बरं चला सोपं विचारतो. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे महाराज. बरोबर आहे का? अहिंसा न करणे जैन धर्माचं मुख्य तत्व आहे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. मी काय इतकं खोलात जातोय? हे नकारात्मक रूप आहे का सकारात्मक? बोला. व्याख्या जी आहे इंग्रजी बोलण्यास सोपंच आहे बघा. पॉझिटिव्ह व्याख्या आहे का निगेटिव्ह? बोला. हिंसा न करणे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही. निगेटिव्ह आहे बरं. सगळ्यांना इंग्रजी कळणार नाही. तुमच्याकडे थोडासा बॉलपेन कॅच घ्या. निगेटिव्ह आहे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. प्रत्येक घटनेचे दोन बाजू असतात महाराज. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ना. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे ही जर नकारात्मक व्याख्या असेल तर अहिंसेची दुसरी बाजू सकारात्मक कोणती? बोला. मी आधी व्याख्या उच्चारतो बघा. अहिंसेची सकारात्मक व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांसारखी कोणीच केली नाही आणि आजपर्यंत झालीही नाही. एकच ओवी 16व्या अध्यायात, कारण 13व्या अध्यायात अहिंसेचं पुष्कळ वर्णन झाले. 100 ओव्या दिल्या आणि 16व्या अध्यायात एकच ओवी माऊलींनी घातली. बघा. अहिंसेची सकारात्मक व्याख्या मला खूप विषय वाढवता येईल, पण कोणी पॉझिटिव्ह पाहतं तर कोणी निगेटिव्ह. दोन बाजू आहेत. हे बघा उदाहरण देतो. तुमचा जावई आणि तुमची मुलगी जर हिरो होंडावर बसून चालली आणि हे सासूने पाहिलं, रामखेड्यातलं नाही बरं, दुसरीकडलं सांग. दुसरीकडलं इथं सांगायचं आणि इथलं दुसरीकडे सांगत नाही. घाबरू नका. तुमचा जावई आणि तुमची मुलगी जर हिरो होंडावर बसून चालले आणि हे दृश्य जर सासूने पाहिलं तर वळून टाकील ना काहीतरी. लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे की नाही? किंवा तुमचा मुलगा आणि तुमची सून जर हिरो होंडावर बसून चालले, बिघडलं ना. महाराज लग्न झाल्यापासून काही करत नाही. अहो, अकोल्याला नेलं, निकळकला नेलं, शेजगावून आणलं, सोमटाने पाय पडून आणलं, मंत्र दिला, पण गुणच नाही. गुणच नाही ना महाराज. जाऊ द्या. विनोद दोन नजर आहे की नाही? बोला. आहे. हे बघा. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलीच्या ताब्यात आपला जावई असावा तर सोनेच्या ताब्यात मुलगा जाणं उचित का अनुचित? बोला. महिला मंडळ, उचित का अनुचित? उचित. विडाला विडाला विडाला. दोन बाजू आहेत, नकारात्मक आणि सकारात्मक. अहिंसेचे नकारात्मक व्याख्या सगळ्यांना माहित आहे, पण सकारात्मक व्याख्या कोणालाच माहित नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जगापुढे प्रकट केली. 16व्या अध्याय
ओवी क्रमांक 114 ज्ञानोपराय वर्णन करतात. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण. जगाच्या सुखाच्या उद्देशासाठी एवढी उत्कृष्ट व्याख्या कोणीच करणार नाही आणि आजपर्यंत झाली सुद्धा नाही बरं का. आणि का असेल बरं? 13व्या अध्यायात ओवेला धरून समन्वय जोडले असं माऊली बऱ्याच ठिकाणी सांगतात. तो विषय जर पुढे घेतला तर आमच्या विषयाचा संदर्भ त्या ठिकाणी समन्वयामध्ये येतो बरं का. संबोधना आणि जगाच्या सुखोद्देशे जगाच्या सुखाच्या उद्देशासाठी जगाच्या सुखाच्या उद्देशानं मनानं तनानं आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे शरीरानं मनानं राहटणे म्हणजे राबणे बरं का. मोबदल्याची अपेक्षा न करता जे काम केलेलं असतं त्याला म्हणतात राहटणे. राहटणे त्या अहिंसे रूप जाण. मग ती जर अहिंसा असेल सांडोली दुधाची टकळी गोवारी कावधेनु बेताळी किंबहुना कर्मफळी तैसी कीजे. विठाला 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 ती जर अहिंसा असेल लोकांच्या हिताचं पाहणं रात्रंदिवस राबणं जगाचं सुख जर संत पाहत असतील ती जर अहिंसा असेल तर तेच अहिंसेचं खरं काम संत महात्म्यांच्या जीवनातून घडत असतं महाराज. अहो आलेला आनंदाचा अनुभव वाटणं कशाचा अनुभव आहे? अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. काय अनुभव आहे? अहो देवाला आपला गेला मी आणि माझा अनुभव पाहतो मी. काय अनुभव आहे तुमचा? आनंदाच्या पोटी साठविल्या आम्हा पोटी. अनुभव आनंदाचा आहे तुमचा. दुःख ते कैचे नाही स्वप्नासी भक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. अहो कशाचा अनुभव आहे? अहो आमच्याकडे सुखाची काय कमी. जे ते तुझ्या कीर्तनाचे घोष जळती पापे पळती दोष काय ते उणे आम्हा आनंदासी सेव ब्रह्मरस तुका म्हणे विठाल विठाल विठाल. सतत आनंद. हो सतत आनंद तुम्हाला पाहिजे का? पाहिजे ना महाराज. आनंद कोणाला नकोय? सुख कोणाला नकोय? समाधान कोणाला नकोय? तृप्ती कोणाला नकोय? शांती कोणाला नकोय? सगळं पाहिजे. मग सगळं जर पाहिजे असेल तर माझ्या अनुभवाकडे पहा. काय अनुभव आहे तुमचा? अहो देवाला आपलं केलंय मी. आणि तुम्हाला सुद्धा तुम्हाला अनुभव जर आनंदाचा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा देवाला आपलं करा. अभंगाचं पहिलं चरण. देव घ्या कोणी 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 देव घ्या कोणी. हो देव घ्या कोणी 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 देव घ्या कोणी. देव घ्या कोणी 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 देव घ्या कोणी. देव घ्या कोणी कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी देव घ्या कोणी
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. कशासाठी? अनुभव आनंदाचा पाहिजे असेल तर देव घ्या. या विषयाच्या पुष्टीसाठी खूप मजबूत ओव्या आहेत बरं ज्ञानेश्वरी. पहा 9वा अध्याय. आता यावरी सुख ते एवविध देख, जेने एकेचे असेक विसरे जीवू मनावाचे काय, जे आपुली अनवाये देह स्मृती चित्राहे मोडित जे, जयाचे निझाले पणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी धुने वरीही लागू, आगवीची या इंद्रियाची या वृत्ती, हृदयाची या एकांती, थापटोने सुसुप्ती आणि जे जेवी. सर्व ओव्याचा सार एका ओवीमध्ये आहे. किंबहुना सोय जीव. जेव्हा माऊलींना शॉर्ट मध्ये सांगायचं असतं तेव्हा माऊली किंबहुना वापरतात. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. देवाच्या प्राप्तीनं जे होतं त्याला म्हणायचं सुख. पुढची ओवी तर किती मजबूत आहे. ऐसी ही अवस्था म्हणजे वर सांगितलं ऐसी अवस्था न जोडता पार्था. ती जर अवस्था प्राप्त होत नसेल, जी जे म्हणजे जगणे बरं का, जी जे तेची सर्वथा दुःख जाणे. परमार्थ प्राप्तीशिवाय जे जीवन आहे ते दुःखमय जीवन आहे. सुखमय जीवन बनवायचं असेल तर देव घ्या कोणी. हो 9व्या अध्यायात ओवी आहे. ना तरी विद्या की वैसा, यया प्राणियासी हा ऐसा, मजन बजता भरवसा सुखाचा कोण. 9व्या अध्यायातली ओवी आहे. मजन बजता भरवसा सुखाचा कोण. माझी भक्ती केली नाही तर सुख नाही, म्हणून देव घ्या कोणी. अहो काय बरं, सुख पाहिजे की नाही? पाहिजे ना महाराज. अहो बाकी काही नसलं तरी चालेल, पण काय पाहिजे? सुख पाहिजे. काही असो किंवा नसो, पण माणसाला काय पाहिजे काका? सुख पाहिजे. म्हणून देव घ्या कोणी. कोणालाही घेता येतो. परमार्थामध्ये सर्वजण अधिकारी आहेत. संसारात सगळेच अधिकारी नाही ना महाराज. अहो डोळ्याला डोळ्याला दिसत नाही त्याला रूप घेता येत नाही. ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला स्वराचा आनंद घेता येत नाही ना महाराज. पुष्कळ सांगता येईल. इंद्रिय नाही विषय असून उपयोग नाही. अहो डोळ्याला दिसत नाही मुलानं कलर टीव्ही घेतला आहे की नाही. परमार्थामध्ये सर्वजण अधिकारी आहेत, पण संसारात सगळेच अधिकारी. एक जण माझ्याकडे आला, म्हणले महाराज, निवडणुकीतून आलेला होता. म्हणले महाराज मला आशीर्वाद द्या. म्हणले कशाचा आशीर्वाद? म्हणले मंत्री बनायचा. मी म्हणलं माझ्या आशीर्वादात जर इतकी ताकद असती तर मीच नाही का मंत्री झालो असतो. का बोलतोय? कारण ज्याचं प्रारब्ध असेल तो मंत्री होईल. परमार्थामध्ये सगळेच अधिकारी आहे, संसारात सर्वजण अधिकारी नाही ना महाराज. प्रारब्ध प्रमाण आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. पण परमार्थामध्ये सर्वच अधिकारी आहेत. नवीन भाषेत बोलायचं झालं तर मतदान सर्वजण करू शकत, कारण वय कमी पडतंय ना. 18 वर्षाच्या खालच्याला मतदानाचा अधिकार नाही ना महाराज. किती उदाहरण देऊ. अहो सत्तेवर सुद्धा राहू शकत नाही 5 वर्ष, 3ऱ्याच वर्षी राजीनामा. ज्याला वाटतं आपण निवडून यावं ती तशीच नसते. पण परमार्थामध्ये सर्वजण अधिकारी आहेत. सगळेच अध्यक्ष होऊ शकत नाही. संसारात सर्वजण अधिकारी नाही. माणूस असावा जिवंत त्याला परमार्थाचा अधिकार आहे. अहो भक्त प्रल्हाद दैत्य कुळ पण देव घेतला की नाही?
बोला, घेतला की नाही? घेतला ना महाराज. दैत्य कुळसाचो तारे, इंद्र इसरी न लाहे उपरे. इंद्रालाही बरोबर येणार नाही. दैत्य कुळ भक्त प्रल्हाद, माझे नरसिंहत्व लिहणे तयाची महिमे. अहो स्वतः देव म्हणतो मी नरसिंह अवतार धारण करतो. खाली बसा. मी नरसिंह अवतार धारण करतो म्हणजे देव घेता येतो की नाही? बोला, घेतो ना महाराज. अहो वेशेने देव घेतला, किती सांगू. म्हणून देव घ्या कोणी, कुणी मध्ये सर्वजण बर का. लहानांना देव घेता येतो, मोठ्यांना देव घेता येतो, वृद्धांना देव घेता येतो, स्त्रियांना देव घेता येतो. म्हणून तर या रे लहान थोर, यारे लहान थोर. लहानांना देव घेता येतो, बरोबर का महाराज? लहानांना लग्न करता येत नाही, कारण वय कमी पडतंय ना. 18 वर्षाच्या काल मुलाला लग्न करायला वय किती पाहिजे? बोला, 21. आणि मुलीला 18 महाराज, आहे की नाही? लहानांना लग्न करता येत नाही, पण देव घेता येतो की नाही? ध्रुव बाळ लहान की मोठे? लहान, वय वर्ष 6, पण देव घेतला की नाही? सगळं येते आहे अधिकार, सगळं येते आहे अधिकार, काही लोक म्हणतील रिटायर झाल्यावर करू, पण तसं नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून कोणी मध्ये सर्वजण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करून विषाही. महाराज म्हणतात बर, अहो परमार्थामध्ये भूतकाळाचा विचार नाही, भविष्य काळाचा विचार आहे. आणि संसारामध्ये माणूस भूतकाळाचा विचार करतो. अहो पैसे द्यायचे एखाद्याला, सावकाराला. आता सावकार की बुडाली, सोडून द्या तो बाळ, पण पैसे द्यायचे. पैसे देत असताना आपण त्याचा भूतकाळ तपासतो की नाही? तपासतो ना महाराज. आजपर्यंत कोणाचे घेऊन परत दिलेत? आणि पैशाला जर जन्मठेप होत असेल तर कोणी पैसे देतय का? देईल का? नाही ना महाराज. महाराज म्हणतात बरं, ज्याला पैसे परत द्यायची नाही तो व्याजाची घासाघीस करी. नाही ना, किती टक्क्यानं घेतो? अरे द्यायचीच नाही ना. आणि ज्याला परत द्यायची तो जरा कमी दर लावा, 6 महिन्याला एकदा व्याज वर्षाला देतो. आणि ज्याला द्यायचं नाही त्याला तो 10 रुपये शेकडा महिन्याला
लिहाना खात्यात व्याजे मरावे लिखिता मुद्दल नाही हाता. का बोलतोय? कारण परमार्थामध्ये भूतकाळाचा विचार नाही, भविष्य काळाचा विचार आहे. वाल्या कुळाचा भूतकाळ चांगला होता का? पण तेही कृतार्थ झाले की नाही? अरे फुकटच्या टाळ्या तर वाजवा. एवढे बेंबीच्या देट्यापासून गायलेत ते. अहो भूतकाळ किती खराब असू द्या, ओवे देतो ना. आधी जरी दुराचारी तरी सर्वत्र माझी अवधारी. पैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. म्हणून देव घ्या कोणी. आनंद पाहिजे ना. विठाला 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 आनंद पाहिजे ना. कसं घ्यावा? भजनानं घ्यावा. विठोबा रखुमाई लाईव्ह प्रसारण चालू